21 मे दहशतवाद विरोधी दिन आणि राजीव गांधी यांचा स्मृती दिन। दहशतवाद विरोधी दिन हा समाजात शांतता, एकता आणि बंधुभावाला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो। दहशतवाद हा मानवतेच्या मूलभूत मूल्यांवर हल्ला करणारा सर्वात मोठा धोका आहे। हा दिवस आपल्याला दहशतवादाच्या विनाशकारी परिणामाबद्दल जागरूक करतो आणि शांततेचा संदेश पसरवण्यासाठी प्रेरित करतो। तसेच भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदानाला स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महत्त्वाचा आहे। नमस्कार, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते। 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी देशाची जबाबदारी स्वीकारली। त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने तंत्रज्ञान, शिक्षण आणि आर्थिक सुधारणांच्या दिशेने मोठी प्रगती केली। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे योगदान आजही भारताच्या यशाचा पाया आहे। त्यांनी नेहमी शांतता आणि राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार केला। परंतु 21 मे 1991 रोजी श्री पेरुंबुदूर येथे निवडणूक प्रचारादरम्यान लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम LTTE या दहशतवादी संघटनेने घडवलेल्या आत्मघातकी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। ही घटना भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय ठरली आणि दहशतवादाच्या भीषण वास्तवाची जाणीव करून दिली। भारत सरकारने दहशतवाद प्रतिबंध कायदा हा 2002 मध्ये पास केला, ज्याचा उद्देश दहशतवाद विरोधी कारवायांना बळकटी देण्याचा आहे। भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यामुळे आणि विशेषतः संसदेवर झालेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात हा कायदा लागू करण्यात आला। दहशतवाद विरोधी दिन नागरिक म्हणून आपल्यावर असलेल्या जबाबदारीची आठवण करून देतो। आपण सर्वांनी शांतता आणि एकतेचा संदेश पसरवला पाहिजे। समाजात भेदभाव, द्वेष आणि हिंसेला थारा देऊ नये। राजीव गांधी यांनी स्वप्न पाहिलेला एक प्रगत आणि एकसंघ भारत निर्माण करणे, तसेच मुंबई, पुलवामा, पठाणकोट आणि पहलगाम हल्ल्यातील शहीदांना स्मरण करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल। या दिवशी आपण दहशतवादाविरुद्ध एकजुटीने लढण्याचा संकल्प करूया। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।